दिवाळीत गावाला जाणाऱ्यांची संख्या जास्त असते, मात्र दिवाळी आधीच एसटी महामंडळानं 10% भाडेवाढ केल्यामुळे त्याचा फटका नागरिकांना बसतोय। कारण या घोषित भाडेवाढीसोबतच त्यांना खासगी प्रवासी वाहतूकदारांची अघोषित अनियंत्रित भाडेवाढीची झळ सोसावी लागते। विशेष म्हणजे खासगी वाहतूकदारांचे एजंट महामंडळाच्या बस स्थानकात शिरून प्रवासी पळवत असल्याची तक्रार प्रवासी करतात, मात्र याकडे महामंडळ दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होतोय। मला पण एक एजंट भेटला, चला मुंबईला याच्याने, मी सांगितलं नको बाबा, बसने जातो आम्ही, आणि डायरेक्ट विचारताय मध्ये स्टँडमध्ये फिरताय, म्हणजे चुकीचंच आहे। आपल्या सगळ्यांनी प्रशासनाने लक्ष द्यायला पाहिजे। सणासुदीच्या दिवसात खूप गर्दी असते स्टँडवर, आणि आता जेव्हा पण आम्ही बस स्टँडमध्ये एंट्री करतो ना, तर रस्त्यावर तिथे एजंट उभे असतात सगळे, किंवा बस स्टँडमध्ये सुद्धा एजंट उभे असतात, पण कोणाचं लक्ष नाही त्यांच्याकडे। नाशिकहून मुंबई, पुणे, कोल्हापूर, नागपूर, सोलापूर अशा प्रत्येक मार्गावर खासगी वाहतूकदारांकडून एसटीच्या तुलनेत दुप्पट तिप्पट दर आकारले जात असल्याचा आरोप होतोय। तिकिटात दरात तफावत आहे, ती दरवर्षीच प्रायव्हेट बुकिंगवाले करतातच, त्यामुळे एसटीला उलट प्रवासी तिथला रेट बघून एसटीकडे परतही येतात। एसटी महामंडळ, पोलीस आणि आरटीओचे अधिकारी यांचं संयुक्तिक भरारी पथक तयार करण्यात आलंय। मात्र असं असतानाही उघडपणे लूट सुरू असल्यामुळे प्रवाशांना वाली कोण असा सवाल उपस्थित होतोय। मुकुल कुलकर्णी, झी मीडिया, नाशिक। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।